म्हणून कृष्णाला काय केलं केलं यशोदा मैयानं गाडी बांधलेली होती, गाडी दारात बैलाची गाडी माहिती ना, आणि त्या गाडीला देवाचा पाळणा नेऊन तिथं बांधला. गाडीला पाळणा बांधला. इकडं कंसानं म्हणलं आता कोण जात आहे, पुन्हा तर गेली, वापस आली नाही आणि गोकुळात गेली. तिचा अंतविधी कृष्णाने केलाय. देवच आहे आपला दुश्मन. बाळ कुठं मारत असतं का मोठ्या राक्षसाला, खात्री पटली. आणि पुन्हा कुत्त्याचा भाऊ शक्तासूर त्याने विडा उचलला, जातो म्हणे. आणि मायावी तो क्षणात रूप बदलणार आहे तो सुद्धा. म्हणून राक्षस प्रवृत्तीचे लोक क्षणात रूप बदलतात, क्षणात भाषा बदलतात, पण आतून त्यांचा अहंकार गेलेला नसतो, स्वार्थ गेलेला नसतो. आणि कर्तृत्वाचा अभिमान. आणि तो शक्तासूर आलेला आहे. त्याला आयती संधी सापडली. गाडीला पाळण्याबाहेर, पाळण्यामध्ये बाळक रचतंय. अरे म्हणले आपल्याला प्रयत्न करायची गरजच नाही. आणि शक्तासुरानं ज्वार असं घेतलं आणि त्या बैलगाडीवर असं दाबली गाडी. जशी मी गाडी दाबली त्याला वाटलं गाडी अशी दाबून बाळक रचणं चक्काचूर होईल, पण बाळाने काय केलं, एक पाय असा वर हाणला आणि गाडी गरगर 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 आकाशामध्ये गेली आणि धार दिशेने पडल्याबरोबर शक्तासुराचा वध झाला. गोपाल कृष्ण की जय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त 108 दिवसाचे होते. 4 महिने सुद्धा पूर्ण झाले होते. तेवढ्या वेळेत त्यांनी काढले. पुन्हा पाठवलं. रजोगुणाचं प्रणव हळूहळू मोठा व्हायला. गुडघ्यावर चालत चालत गोशाळेत चाललाय. गुडघ्यावर रांगायला लागलाय कृष्ण. गाई त्याला ओळखायला लागल्या. ऋषी गाईचे, त्या गाई कोण होत्या? ऋषी मुनीने गाईचं रूप घेतलं होतं आणि सगळे त्या बाळाभोवती फिरायला लागले. तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंग निरंजनात सोन्या देखीला साजली. रंग निरंजनात सोन्या देखीला साजली. रंग निरंजनात सोन्या देखीला साजली. डाव्या गुडघ्याने रांगत एक हाती